नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीचं करिअर अड्डा. आज सांगणार आहे DMERची आन्सर की प्रकाशित झाली आहे का आणि ती कशी तपासायची हे अगदी सोप्या पद्धतीने. पहिला स्टेप, अधिकृत साईटवर जा. ब्राउझर उघडा आणि www.med.edu.in किंवा www.dmer.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. हेच अधिकृत पेज आहे जिथे आन्सर की आणि संबंधित सूचना दिल्या जातात. दुसरा स्टेप, रिक्रुटमेंट बार नोटीस विभाग शोधा. होमपेजवर रिक्रुटमेंट, लेटेस्ट अपडेट्स किंवा नोटिफिकेशन्स असा सेक्शन असेल, तिथे क्लिक करा. आन्सर कीची लिंक DMER आन्सर की बा प्रोव्हिजनल आन्सर की असं दिसेल. तिसरा स्टेप, PDF डाउनलोड करा. लिंकवर क्लिक करून आन्सर की PDF डाउनलोड करा किंवा त्याचं व्ह्यू करा. तुमच्या पदाचे योग्य फाईल, पेपर वा कोड निवडा, कारण अनेक पेपर्स असतील. चौथा स्टेप, तुमचा क्वेश्चन पेपर आणि OMR बरोबर ठेवा. तुमच्या प्रश्नपत्रिकेचा आणि OMR नंबरचा उल्लेख असलेल्या ॲडमिट कार्ड बार रेस्पॉन्स शीट सोबत ठेवा. आन्सर कीमधील योग्य उत्तरांशी तुम्ही तुमची मार्किंग तुलना करा आणि अंदाजे गुण काढा. पाचवा स्टेप, जर एखादे उत्तर चुकीचं वाटलं तर ऑब्जेक्शन कसं दाखवाल. प्रोव्हिजनल आन्सर की सोबत रेज ऑब्जेक्शन किंवा चॅलेंज आन्सरची सूचना असते. ठरलेला फी आणि दिलेला फॉर्मॅट वापरून ठराविक वेळेत ऑब्जेक्शन दाखल करा. नंतर DMER त्या तक्रारांचा विचार करून फायनल आन्सर की प्रकाशित करेल. शेवटची टीप, आन्सर की प्रमाणेच फायनल मेरिट आणि रिझल्ट्स नंतर येतात, त्यामुळे PDF जतन करा आणि स्क्रीनशॉट बार प्रिंट ठेवा. काही शंका असतील तर खाली कमेंट करा, मी उत्तर देईन. अशाच संदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा रवीचं करिअर अड्डा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.